नमस्कार. करवीर निवासिनी श्री अंबाबाईचा कृपाप्रसाद लाभलेल्या कोल्हापूर जिल्ह्याशी आणि इथल्या लोकांशी शतकानुशतके नातं असणारी मी पंचगंगा नदी आज तुमच्याशी बोलावंसं वाटलं, मनातलं सारं सांगावंसं वाटलं. खरं तर कोल्हापूर आणि इथल्या परिसराची मी जीवनदायिनी. माझ्या दोन्ही काठावर फुललेली हिरवीगार शेती, नभाला साद घालणारी उंच झाडं, या वनराईत किलबिलणारी पाखरं सारी माझीच रूपं आहेत. करवीर तालुक्यातील चिखली गावाजवळ माझा जन्म. प्रयाग संगमावर कुंभी, कासारी, तुळशी आणि भोगावती या 4 नद्यांचा संगम होतो. सरस्वती ही अदृश्य स्वरूपात असलेली 5वी नदी मिळून मी बनते पंचगंगा. पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहत जात मी नृसिंहवाडी इथे कृष्णेला जाऊन मिळते. अशी वाहताना माझ्या कुशीतल्या शेकडो गावांना मी जीवनदान देत आले आहे. परंतु गेल्या काही वर्षात माझ्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. माझं निर्मळ रूप बदललं. आरशासारखा नितळ असणारा माझा प्रवाह हिरवागार बनला. जलपर्णीने माझ्या गळ्याभोवती फास आवळला होता. देशातील प्रदूषित नद्यांमध्ये माझं नाव समाविष्ट झालं. जलप्रदूषणामुळे माझं रूप अंतर्बाह्य बदललं. मैला, सांडपाणी, कारखान्यातलं उत्सर्जित पाणी माझ्या प्रवाहात मिसळत होतं आणि माझं पाणी प्रदूषित बनलं होतं. लाखो लोकांना जीवन देणारी मी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली. माझा श्वास कोंडायला लागला. एवढ्या प्रचंड प्रमाणावर प्रदूषण होण्याची कारणं ही तशीच होती. नदीकाठच्या गावातील लोक माझ्या पाण्यात जनावरे, वाहने, कपडे धुवून मला आणखीनच प्रदूषित करत होते. माझ्या प्रवाहात टाकण्यात येणारं निर्माल्य, प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्ती विसर्जित केल्यामुळे प्रदूषणाचा फास आवळतच चालला होता. मला माझं निर्मळ रूप परत मिळेल का? हाच प्रश्न मला रात्रंदिवस सतावत असे. अशा वेळी कोल्हापूर जिल्हा परिषदेनं हे आव्हान पेलायचं ठरवलं. पंचगंगा नदीच्या प्रदूषणात घट करण्याची योजना तयार झाली. मला मूळ रूप बहाल करण्याचा जोरदार प्रयत्न सुरू झाला. एक लढाई सुरू झाली. खरं आव्हान होतं ते लोकांना माझ्या प्रदूषणाचा प्रश्न समजावून सांगून त्यांनाही सामील करून घेण्याचं. डोळ्यासमोर प्रमुख उद्दिष्ट ठेवून कोल्हापूर जिल्हा परिषदेने वाटचाल सुरू केली. मी या प्रयत्नांमुळे उत्साहित बनले. सर्वेक्षण करणं, माहिती गोळा करणं, ग्रामपंचायतीकडून माहिती घेणं सुरू झालं. करवीर, हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील गावांमधून सर्वात जास्त प्रदूषण होत होतं. ती गावे पहिल्या टप्प्यात निवडली गेली. त्या गावांचीही 3 भागात विभागणी केली गेली. असा विविध अंगाने अभ्यास झाल्यानंतर खरे आव्हान होते ते लोकसहभागाचे. जिल्हा परिषदेने आवाहन केल्यानंतर एकूणच गावागावातील माझी लेकरं मला प्रदूषण मुक्त करण्यासाठी धावली. सुरू झाला माझ्या प्रदूषण मुक्तीचा जागर. ग्रामस्तरावरच्या अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवक, ग्रामपंचायत कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी खूप चांगलं काम केलं. प्रत्येक घराघरामध्ये जाऊन लोकांचं प्रबोधन केलं आणि त्यामुळं आपल्या 1029 ग्रामपंचायतीपैकी जवळजवळ 701 ह्या नदीकाठच्या ग्रामपंचायतींनी ह्या मूर्तीदान कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. काही भागामध्ये कमी प्रतिसाद होता. त्या लोकांना जे सहभाग करून गेलं त्यांचा धार्मिक आस्थेला सुद्धा सांभाळ हे करणं गरजेचं होतं. केसमध्ये बऱ्याच लोकांचं असं म्हणतं की आपण वाहत्या पाण्यामध्येच विसर्जन झालं पाहिजे. त्याही लोकांना पटवून देण्याचा प्रयत्न केला गेला. जेवढं शक्य होईल तेवढं करायचं आम्हाला अपेक्षित. आमच्या अपेक्षेपेक्षा लोकांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. त्याच्यामध्ये गावागावात प्रभात फेऱ्या काढून लोकांमध्ये प्रदूषण मुक्तीविषयी जनजागृती सुरू झाली. पथनाट्ये, महिला मेळावे, शालेय स्पर्धा अशा पातळ्यांवर प्रदूषण मुक्तीचा एल्गार झाला. जिथे माझा प्रवाह प्रामुख्याने प्रदूषित व्हायचा तिथे फलक लावण्यात आले. त्याचबरोबर 5 जून 2015 रोजी पर्यावरण दिनानिमित्त चला पंचगंगा वाचवूया ही नदी परिक्रमा
सकाळ माध्यम समूहाच्या मदतीने आयोजित करण्यात आली. जलदिंडीचे आयोजन करून संपूर्ण खोऱ्यात गाव स्वच्छता केली गेली. माझे घाट स्वच्छ केले गेले. मला प्रदूषित करणार नाही अशी प्रतिज्ञा घेत माझ्या भोवतीचा प्रदूषणाचा विळखा सोडवला. गणेशोत्सव काळात माझ्या प्रवाहात बाप्पाची मूर्ती विसर्जित न करता दान करण्याचे आवाहन करण्यात आले. आवाहनाला भरभरून प्रतिसाद मिळाला. चांगल्या प्रकारे जे जिल्हा परिषदेने केलेलं आव्हान होतं, या आव्हानाला सहकार्य केलं कोल्हापूर जिल्ह्यातील जनतेनं. त्या जनतेचं सुद्धा आभार मानतो, कारण चांगल्या कामामध्ये जिल्हा परिषद कोल्हापूर जिल्ह्यातील जनता ही निश्चितपणानं सक्रिय असते. त्यातलाच एक भाग म्हणून आमच्या आव्हानाला त्यांनी प्रतिसाद दिला. इथून पुढच्या काळामध्ये असंच कोल्हापूर जिल्ह्यासाठी जी काय नवीन योजना जिल्हा परिषद हाती घेईल त्यामध्ये सुद्धा जनतेनं सहकार्य करावं. तब्बल 50,000हून अधिक मूर्ती लोकांनी दान केल्या. भक्तीचा जागर मनात ठेवून माझ्या प्रदूषण मुक्तीसाठी जनता पुढे सरसावली. याच बरोबर लोकांनी 107 ट्रॅक्टर, ट्रॉली, निर्माल्य दान केले. गणेश मूर्ती कृत्रिम तलावात, जुन्या विहिरीत विसर्जित केल्या. काही ठिकाणी गणेश मूर्ती कुंभारांना दान केल्या आणि निर्माल्याचे खत बनवण्यात येणार आहे. मृत व्यक्तींची रक्षा पात्रात विसर्जित न करता गावागावात मुठभर रक्षा श्रद्धेसाठी या योजनेला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला. माझ्या पात्रात कपडे, वाहने, जनावरे धुवायला बंदी घालण्यात आली. माझ्या प्रदूषण मुक्तीच्या या जागरात माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या सूचित केलेल्या तात्पुरत्या उपाययोजना ग्रामपंचायतीकडून करवून घेऊन सातत्य टिकवण्यासाठी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आणि सर्व खाते प्रमुखांनी प्रत्येक गावाला प्रत्यक्ष भेटी देऊन जनजागृतीचा आवाज बुलंद केला. शतकानुशतके मी अखंड वाहत आहे. माझ्या दोन्ही काठावर वसलेल्या गावात समृद्धी, सुख नांदावे ही माझी नेहमीच इच्छा राहिली आहे. माझं पाणी शुद्ध राहिलं तर मी ही समृद्धाचं दान दोन्ही हातांनी भरभरून देत राहील. माझ्या माणसांनी हे ओळखून मला मूळ रूपात आणण्याचा जो प्रयत्न केला त्याने मला आनंदित केलं आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेनं हाती घेतलेला हा प्रदूषण मुक्तीचा वसा सुखावून गेला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या भगीरथ प्रयत्नातून माझं मूळ रूप पुनश्च मिळण्याचे माझे स्वप्न मी प्रत्यक्षात येताना पाहू शकले. असाच उपक्रम जिल्ह्यातील इतर 800 गावांमध्ये राबवण्यात आला. त्यामुळे या 800 गावातील एकूण 1,82,000 गणेश मूर्ती दान करण्यात आल्या. तसेच एकूण 916 ट्रॅक्टर, ट्रॉली, निर्माल्य दान करण्यात आले. अशा रीतीने पंचगंगा व जिल्ह्यातील इतर नद्या प्रदूषण मुक्तीसाठी सुरू झालेला हा जागर यशस्वी झाला. श्री गणपती मूर्तींचं दान आणि निर्माल्य दान याला जो कोल्हापूरच्या ग्रामीण भागातल्या जनतेनं भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल मी जिल्हा परिषदेच्या वतीनं त्यांचा कौतुक करतो, अभिनंदन करतो. त्यांच्या भावनाही आम्ही पूर्णपणे जपल्या. आमच्या यंत्रणेनं फार मोठं काम झालं. जवळजवळ 1,82,000हून अधिक मूर्ती दान झाल्या. त्यांचं विधिवत विसर्जन करण्यात आलं आणि 900हून अधिक ट्रॅक्टर, ट्रॉली, निर्माल्य गोळा झालं. त्यांचं कंपोस्ट खत करण्यात आलं. हाच उपक्रम आम्ही भविष्यातही राबवू आणि सर्व नद्या प्रदूषणमुक्त कशा होतील त्या दृष्टीने प्रयत्न करू.